मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय। शनिवारी संध्याकाळी वांद्रे कुर्ला संकुल येथील सोफिटेल हॉटेलमध्ये एकाच वेळी उपस्थित होते। दोन्ही नेते संध्याकाळी 6 ते 7 वाजल्यापासून हॉटेलमध्ये होते। या भेटीवर आदित्य ठाकरे यांनी आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतो, आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू दे असं वक्तव्य केलं। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळीचं वातावरण आहे। फडणवीस यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी एका व्यक्तीचं नाव न घेता त्यांना टोला लगावला असं मानलं जात आहे। दोन्ही नेते 3 तास एकाच हॉटेलमध्ये होते। विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस बोलताना दिसले होते। त्यानंतर लगेचच ही मंडळी एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळेस आल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे। या व्हिडिओमध्ये कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काहीच काम नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा हल्लाबोल रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केला आहे। आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अजबच उत्तर दिलंय। माणिकराव कोकाटे म्हणाले की वरच्या सभागृहात कामकाज तहकूब झाल्यानं मी तिथे बसलो होतो। खालच्या सभागृहात काय सुरू होतं हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला। मोबाईल ओपन करून यूट्यूबवर जात असताना अनेक प्रकारच्या जाहिराती समोर येतात। त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात। त्या जाहिराती स्किप करताना 2-3 सेकंद लागले। त्यांनी 18 सेकंदाचाच व्हिडिओ दाखवला आहे। पुढे कोकाटे म्हणाले की रोहित पवार मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर केली।